खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा तालुक्यात अंगणवाडी भरती घोटाळा उघड, बनावट नियुक्तीपत्र देऊन लाखोंची फसवणूक। न्याय न मिळाल्यास 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा। शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत बनावट नियुक्तीपत्र देऊन आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। महिला व बालविकास विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याने पदावर असताना तसेच सेवानिवृत्तीनंतरही शासकीय शिक्क्याचा गैरवापर करून अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। सन 2021 मध्ये कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया न राबवता तत्कालीन एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी रवींद्र मराठे सेवानिवृत्त 2023 मध्ये झाले। यांनी शेवाडे येथे अंगणवाडी सेविका म्हणून दिनांक 2 एप्रिल 2021 रोजी बनावट नियुक्ती आदेश दिल्याचा आरोप आहे। या आदेशाच्या आधारे संबंधित महिलेला पीजीएमएस प्रणालीद्वारे 3 महिन्यांचे मानधन देण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। तालुक्यातील अनेक गावांतील महिलांकडून प्रत्येकी 1 ते 2 लाख रुपये घेतल्याचे तसेच तुमचे काम मी करून देतो असे आमिष दाखवून मोठे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। धक्कादायक बाब म्हणजे सेवानिवृत्तीनंतरही शासकीय शिक्क्यांचा वापर करून 7 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री लांबकाणी फाट्याजवळ कागदपत्रांवर सही व शिक्का मारण्यासाठी महिलेला बोलावण्यात आल्याचा ठोस पुरावा उपलब्ध असल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आलाय। या प्रकरणी दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी शिंदखेडा यांच्याकडे तक्रार सादर करण्यात आला होता। मात्र सन 2021 मध्ये कोणतीही भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही असं उत्तर देत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे। भरती झाली नसेल तर नियुक्ती आदेश व मानधन देण्याची प्रक्रिया कशी पूर्ण झाली असा थेट सवाल उपस्थित केला जातोय। या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा चिमठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी करत असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला धुळे जिल्हा पालकमंत्री माननीय जयकुमार रावल व बालविकास मंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे थेट गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे। 3 दिवसात कारवाई न झाल्यास 26 जानेवारी 2026 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला असून याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असं त्यांनी स्पष्ट केलंय। या गंभीर आरोपांमुळे महिला व बालविकास विभागाची विश्वासार्हता पणाला लागली असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत। शिंदखेडा तालुक्यातील अंगणवाडी भरती संदर्भातील बनावट नियुक्तीपत्र व आर्थिक फसवणुकीचे आरोप अतिशय गंभीर आहेत। या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहेत। दोषी आढळणाऱ्या कोणालाही अधिकारी यांना पाठीशी घातले जाणार नाहीत। सेवानिवृत्त अधिकारी असो व सध्याच्या कर्मचारी त्यांना कायद्यानुसार कारवाई केली जावी। निवृत्त अधिकारी हा शिक्क्याचा गैरवापर करून बनावट नियुक्ती आदेश दिले आहेत आणि महिलांची आर्थिक फसवणूक झाली आहे, तरी या गंभीर गुन्हा आहे। या प्रकरणात पोलीस तपासद्वारे FIR दाखल करून योग्य त्या कलमाने कारवाई करतील मी अशी अपेक्षा करतो। ज्या वेळेस तक्रार दाखल केली त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्याने पत्र काढले की 2021 मध्ये ही भरती प्रक्रिया राबवलीच नाही आणि दुसऱ्या महिन्याला पत्र काढलं जातं की 2021 मध्ये ही भरती प्रक्रिया प्रलंबित आहे। अशा ह्या प्रकारे हा खूप मोठा बनावट रॅकेट शिंदखेडा तालुक्यामध्ये अंगणवाडी एकात्मिक बालविकास अंगणवाडीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे, जेणेकरून शिंदखेडा तालुक्यामध्ये बहुतेक महिलांची पैशांची आर्थिक व्यवहार करून फसवणूक केली गेली आहे। अशा या फसवणूक करणारा अधिकारी निवृत्त अधिकारी रवींद्र मराठे याच्यावर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकारी याच्यात जे सामील असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व असे न झाल्यास या 3 दिवसाच्या आत असे न झाल्यास येत्या 26 जानेवारी या तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आत्मदहन मी करेल, याला जबाबदार प्रशासन राहील हीच विनंती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.